So it is kind of some fundamental concept, means which concept inside the .NET framework. So .NET framework means what? So any programming language, either Java or either React or either Angular or any whatever. So if we are doing any program, any change, any implementation, so that should be the run or execute within the first that particular framework. Okay, so what are the supporting component basically required to implement the that particular program? Okay, so that is a we can say as a framework. तो कोई भी लँग्वेज ऑर वी कॅन से कुठलीही लँग्वेज ज्यावेळेस आपण रन करतो, कुठल्याही लँग्वेजमधून एखादा प्रोग्राम रन करतो, तर त्यासाठी आपल्याला फ्रेमवर्क, सपोर्टिंग फ्रेमवर्क असणं गरजेचं आहे, राईट? तर आपण व्हिज्युअल स्टुडिओमध्ये आपण सपोज जावाचा प्रोग्राम लिहिला, तर व्हॉट विल हॅपन? तर ॲक्च्युली जो कोड लिहिलेला आहे, तो कोड आणि त्या जे काही सॉफ्टवेअर आपण यूज करतो, ओके, सपोर्ट करत नसतं. तर ते सपोर्ट करण्यासाठी त्यासाठी प्रत्येक लँग्वेजचे एक फ्रेमवर्क्स असतात, राईट? तर आपण .NETचा कोड हा .NETमध्ये व्हिज्युअल स्टुडिओमध्ये लिहिला, .NET फ्रेमवर्कमध्ये लिहिला, तर ऑब्व्हियसली तो रन होणार. आपण सी शार्पचा .NETचा कोड हा दुसऱ्या कोणत्यातरी सॉफ्टवेअरमध्ये लिहिला, जावामध्ये लिहिला, इक्लिप्समध्ये लिहिला किंवा अदर कुठे लिहिला, तर तो रन होत नाही, एरर येतात. दॅट मीन्स जे सपोर्टिंग फ्रेमवर्क असतं, प्रत्येक लँग्वेजला एक सपोर्टिंग फ्रेमवर्क असतं. ते सपोर्टिंग फ्रेमवर्क जर आपण अप्रोप्रिएट वर्क करत नसेल किंवा सपोर्ट करत नसेल, तर ऑब्व्हियसली जो आपण कोड लिहितो त्या कोडमध्ये एरर येतात, राईट? सो रिझन इज दॅट जे फ्रेमवर्क आपण यूज करतो, ते फ्रेमवर्क हे त्या त्या लँग्वेजला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्या लँग्वेजचाच कोड आपण त्या लँग्वेजच्या फ्रेमवर्कमध्ये लिहितो. ओके. आता फ्रेमवर्क कशासाठी यूज केलं जातं? फ्रेमवर्कचे डिपेंडन्सीज काय आहेत? फ्रेमवर्कमध्ये काय कोणत्या कोणत्या सब कॅटेगरीज असतात? तर याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यूमध्येही क्वेश्चन्स असतात. ओके. इंटरव्ह्यूमध्ये एक बेसिक बेसिक क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. ओके. तर ते आपण स्टेप बाय स्टेप स्टार्ट करणार आहोत. ओके. त्यामध्ये थेरॉटिकली इट विल क्वाईट डिफिकल्ट अंडरस्टँड करताना तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल, बट नो वरी. थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्याला गो थ्रू करणं जास्त कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करेल. ओके. प्रोग्राम कसा राईट करायचा किंवा प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा, तर हे आपण एंड टू एंड आपण बघणार आहोत. ओके. त्याच्या अगोदर आपल्याला जस्ट थेरॉटिकली जस्ट हाय लेवल आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. म्हणजे काही क्वेश्चन्स हे याच्यावरती येतात फ्रेमवर्कमध्ये. तर फ्रेमवर्कमध्ये कोणती कन्सेप्ट कशासाठी आहे? ओके. तर बेसिक काही फंडामेंटल कन्सेप्ट आहेत ते आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला गो थ्रू करायचे आहेत. ओके. तर बिफोर दॅट आपल्याला आपण व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल केले आहे. मग ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्यांकडे व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉलेशन आहे, राईट? तर व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करण्यासाठी आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओ ओपन कसं करायचं, नॉर्मल कोणते सॉफ्टवेअर आपण लॅपटॉपमधून कसं ओपन करतो त्यावेळी आपण व्हिज्युअल स्टुडिओ तुम्ही इथं सर्च करू शकता सर्च बारमध्ये, ऑर एल्स तुम्हाला एक शॉर्टकट की आहे. ओके. विंडोज आर प्रेस करायचं, त्याच्यानंतर DEVENV. ओके. डेव्हलपिंग एन्व्हायरमेंट याला म्हटलं जातं. तर हे आपण विंडोज आर, परत प्रोसेस रिपीट करतोय. विंडोज आर करायचं. विंडोज आर म्हणजे रन, आपण काही ॲप्लिकेशन डायरेक्टली ज्यावेळेस रन करतो त्यासाठी विंडोज आर, आणि त्याच्यानंतर DEVENV. ओके केल्यानंतर ऑटोमॅटिक आपला व्हिज्युअल स्टुडिओ ओपन होईल. जे व्हिज्युअल स्टुडिओ आपल्याकडे इन्स्टॉल आहे ते व्हिज्युअल स्टुडिओ आपल्याकडे डायरेक्टली ओपन होईल, राईट? तर ओपन कसं करायचं व्हिज्युअल स्टुडिओ सगळ्यांना माहिती आहे. काही याच्यामध्ये काही डाऊट आहे? डायरेक्टली तुम्ही सिम्पल प्रोसेस आहे, इथं तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ तिथूनही ओपन होईल. ओके. सर्च बारमध्ये इथं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर जे काही ॲप्लिकेशन्स आहेत आपल्या लॅपटॉपमध्ये, पी सीमध्ये, ते तुम्हाला ऑटोमॅटिक सर्च होतात. डायरेक्टली सर्च बारमध्ये तुम्ही सर्च टाकू शकता आणि तिथूनही ओपन करू शकता, किंवा एखाद्या वेळेस ऑलरेडी तुम्ही ओपन केलेलं असेल तिथूनही तुम्हाला ओपन करता येईल. ओके. तिथून न करता तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट कीनी ओपन करायचं आहे. शॉर्टकट कीने ओपन करण्यासाठी विंडोज आर प्रेस करायचं, त्याच्यानंतर DEVENV हे शॉर्टकट की आहे, त्याच्यानंतर एंटर बटन. तर डायरेक्टली इथूनही आपण ओपन करू शकतो. ओके. सो सगळ्यांना क्लिअर आहे व्हिज्युअल स्टुडिओ ओपन कसं करायचं? एव्हरी वन, येस, नो? कोणाला काही डिफिकल्टी येस आहे? सर.
Other guys, please reply in chat window because ज्यावेळेस तुम्हाला काही विचारलं जातं त्यावेळेस जस्ट येस और नो वॉट एव्हर. जर नसेल तर नो टाका. जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही येस टाकू शकता. रिप्लाय फास्ट करायचं कधी, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढं जी काही पुढची प्रोसेस आहे आपल्याला लगेच स्टार्ट करता येईल. ओके. अँड वन मोर थिंग, तुमचं जे फर्स्ट नेम लास्ट नेम आहे ते प्रॉपरली तुम्ही मेन्शन करा. ओके, बिकॉज अटेंडन्स कॅप्चर अँड अदर थिंगसाठी इझी होतं. ओके. काही डेल कोण आहे? डेल फर्स्ट नेम लास्ट नेम तुम्ही यूज करा. ओके. या ग्रेट. सो या, आता विज्युअल स्टुडिओ ओपन झाल्यानंतर आता बिकॉज तुमच्याकडे आता इथे ओपन रिसेंट, आता हे माझ्याकडे ऑलरेडी बरेचसे प्रोजेक्ट्स ओपन केलेले आहेत, त्यामुळे हे प्रोजेक्टची एक हिस्ट्री दिसते जे की ऑलरेडी आपण कोणते कोणते प्रोजेक्ट्स हे बघितलेले आहेत. त्याकरता हे तुम्हाला इथं माझ्याकडे हिस्ट्रीमध्ये दिसेल, परंतु तुमच्या साईटला तुम्हाला यामध्ये कोणताही पार्ट दिसत नसेल, ब्लँक असेल. राईट. तर दॅट इज द रिझन, बिकॉज ऑलरेडी आपण एखाद्या प्रोजेक्टवर वर्क केलं किंवा कोणते ऑपरेशन केलं तर ऑब्विसली रिसेंटमध्ये आपल्याला ते हिस्ट्रीमध्ये दिसतं. ओके. तर तुमच्या साईडला जर फ्रेश तुम्ही विज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल केलेलं असेल तर तुमच्या साईडला इथं ब्लँक दिसत असेल. राईट. तुमच्या साईडला ब्लँक दिसत असेल. राईट. आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, आपण ज्यावेळेस कोणतंही असाइनमेंट स्टार्ट करतो, कोणतंही वर्क स्टार्ट करतो, तर त्याच्या अगोदर आपल्याला एखादा प्रोजेक्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. राईट. प्रोजेक्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी बघा इथं बरेचसे ऑप्शन्स आहेत. स्टार्ट करण्यासाठी बरेचसे म्हणजे बरेचसे ऑप्शन आहेत. लाईक त्यातला पहिला आहे क्लोन रिपॉझिटरी. आता क्लोन रिपॉझिटरी मीन्स व्हॉट? क्लोन रिपॉझिटरी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाल. ओके. सपोज लेट्स से कन्सिडर तुम्ही एक ऑर्गनायझेशन जॉईन केलेली आहे. राईट. आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी एखादा प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहे. राईट. तो प्रोजेक्टवर ॲज अ तुम्ही न्यू डेव्हलपर जॉईन झाला, म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे, त्यात काहीतरी चेंज करायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायला लागतं? त्यांची जी ऑलरेडी एखादी URL असते, आयदर गिटहब और आयदर ॲझूर और आयदर एनी अदर थर्ड पार्टी, म्हणजे ज्या सोर्सवरती, ज्या SCM सोर्स कंट्रोल मॅनेजमेंटमध्ये त्यांचा कोड आहे, एक्झिस्टिंग कोड. राईट. तर तो कोड आपण घेऊन त्याच्यामध्ये आपण आपले चेंजेस चालू करतो इन्स्टेड ऑफ डुईंग द नवीन प्रोजेक्ट. ओके. तर न्यू प्रोजेक्ट आपण घेऊन, बिकॉज या एखाद्या कंपनीत आपण गेलो तर तिथे थोडी सगळ्याच ठिकाणी आपल्याला फ्रेश नवीन प्रोजेक्ट नसतो. जे काही एक्झिस्टिंग प्रोजेक्ट्स असतात त्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टवरती आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला वर्क करायचं आहे. राईट. सो वी कॅन थिंक ऑन दॅट, म्हणजे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे त्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टवरती आपल्याला वर्क करायचं आहे. राईट. मग वर्क करत असताना आपल्याला नॉर्मली जे काही आपण स्टार्ट करतो प्रोसेस. राईट. नॉर्मली जे काही आपण प्रोसेस स्टार्ट करतो, तर एक गिटअपची URL असते, त्या URL थ्रू आपल्याला आपलं प्रोजेक्ट सेटअप करायचं आहे. तर आपण इथे क्लिक केलं. ओके. तर इथे एक URL असते. तर आता हे आपण गिटअपचा पार्ट आपण काही लेक्चर झाल्यानंतर मे बी काही कन्सेप्ट इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर आपण गिटअप बघणार आहे. ओके. तर ही URL कशी बनते, ही URL आपण कुठून आणतो, ही URL कशी आणायची हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. राईट. तर ती URL टाकायची आणि इथं आपल्याला जो काही लोकल पाथ आहे तो पाथ दिल्यानंतर आपण इथं म्हणतो क्लोनचा एक ऑप्शन इनेबल होतं. ओके. तर क्लोन केल्यानंतर जो काही प्रोजेक्ट आहे म्हणजे रिपॉझिटरीला, ओके, जो काही गिटमध्ये प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ऑटोमॅटिक आपल्या लोकलमध्ये डाउनलोड होणार आणि त्यामध्ये आपण डायरेक्टली चेंज करणार. तर ही जी प्रोसेस आहे क्लोन रिपॉझिटरी, हे आपण काही लेक्चर झाल्यानंतर इनिशियल लेवलला आपण जस्ट सिम्पल प्रोजेक्टवरून बघणार आहे. थोडं ॲडव्हान्स पार्टमध्ये गेल्यानंतर आपण क्लोन कसं करायचं प्रोजेक्ट, रिपॉझिटरीची URL कशी क्रिएट करायची, चेंजेस पुश कसे करायचे, चेंजेस पुल कसे करायचे, या गोष्टी आपण बघणार आहोत ज्यावेळेस आपण आपले चेंजेस ह्या गिट पार्ट आपण बघणार आहेत. गिटमध्ये आपला ते सगळं पार्ट कव्हर होईल. ओके. आता ऑलरेडी जर तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट असेल तर तो तुम्हाला ओपन करायचा असेल तर तुम्ही इथून ओपन प्रोजेक्ट करू शकता. लोकल फोल्डरमध्ये असेल तर लोकल करू शकता. आता आपल्याला ह्यामधलं बघा, फर्स्ट ऑप्शन आपल्याकडे कोणतेही प्रोजेक्ट लिंक नाही, ऑलरेडी प्रोजेक्ट नाही किंवा लोकललाही नाही.
तर ऑप्शन नंबर 4 आहे, आपल्याला काय करायचं आहे, नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे किंवा आपण फर्स्ट टाइम बघतोय, राईट. तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट टाइम आपण बघत असल्यामुळे ऑप्शन नंबर फोर्थमध्ये क्रिएट न्यू प्रोजेक्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता प्रोजेक्ट क्रिएट करत असताना डॉट नेटमध्ये बरेचसे व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट आपण करू शकतो, आयदर डेस्कटॉप ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन. तर यान बऱ्याचशा अशा व्हरायटी आहेत की त्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपण प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. तर आपली रिक्वायरमेंट काय, त्या बेसिसवरती नॉर्मली एनी वन कॅन चूज दॅट ऑप्शन. ओके. आता यात तुम्ही बघू शकता बरेचसे ऑप्शन आहेत आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी. ओके. हे जर बोललो तुम्ही रिॲक्ट, आता रिॲक्ट विथ डॉट नेट कोर जर आपल्याला बघायचं असेल तर त्या केसमध्ये आपण यूज करतो इथं रिॲक्ट अँड डॉट नेट कोर ॲप्लिकेशन, रिॲक्ट अँड डॉट नेट कोर ॲप्लिकेशन. तर नंतर फ्यूज आहे. ओके. त्यानंतर अँग्युलर आहे. ओके. त्यानंतर बरेचसे ऑप्शन आहेत. ओके. आता बऱ्याचशा केसमध्ये तुम्हाला माहीत असेल युनिट टेस्टिंगचे बरेचसे फ्रेमवर्क असतात. युनिट टेस्टिंग कशासाठी लागतं, तर आपण जो कोड लिहिलेला तो ऑटोमॅटिकली युनिट टेस्ट झाला पाहिजे, ऑटोमॅटिकली थ्रू द टेस्ट केसेस. ओके. त्यासाठी बरेचसे फ्रेमवर्क असतात, लाईक MS टेस्ट, मायक्रोसॉफ्ट टेस्टिंगचं एक फ्रेमवर्क आहे. त्यानंतर एक्स युनिट आहे. ओके. तर याचं मेन यूज काय असतं की टेस्टिंगसाठी आपल्याला डायरेक्टली आपण ॲप्लिकेशन बनवतो, राईट. टेस्टिंगसाठी आपण डायरेक्ट बनवतो ॲप्लिकेशन, म्हणजे जे काय आपण कन्सेप्ट एखादी लिहिणार आहे तर त्याला टेस्टिंग डायरेक्टली आपण थ्रू द दिस टेस्ट प्रोजेक्ट थ्रू आपण टेस्टिंग करतो डायरेक्टली. ओके. त्यासाठी आपण यूज करतो टेस्टिंगचं फ्रेमवर्क, राईट. आता बघा, फर्स्ट ज्यावेळेस आपण नवीन ॲप्लिकेशनवरती आलो आणि त्या ठिकाणी आता आपल्याला एक कन्सोल ॲपचा एक ऑप्शन दिसतोय. ओके. तर आत्ता जे आपण ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत, ओके, सो दॅट ॲप्लिकेशन इज नथिंग बट अ कन्सोल ॲप्लिकेशन. ओके. दॅट ॲप्लिकेशन इज नथिंग बट अ कन्सोल ॲप्लिकेशन. ओके. आता कन्सोल ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचं. ओके. तर आपल्याला आपण नाव देतोय बॅच 16. बॅच 16 ओप आणि क्रिएट, हे एक आपण प्रोजेक्टचं नाव दिलं बॅच 16. तुम्ही तुमच्या चॉईसनी एनी नेम ॲज अ बेसिक फंडामेंटल काही नाव तुम्ही देऊ शकता, राईट. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपला हा प्रोजेक्ट क्रिएट झाला, राईट. प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपण इथं बघू शकतो ह्याला म्हणलं जातं सोल्युशन एक्सप्लोरर, याच्यामध्ये फाईल्स असतात. ओके. तर आता इनिशियल लेवलला आपण यामध्ये कोणताही चेंज करणार नाही. ओके. त्याच्या अगोदर आपल्याला जस्ट थेरॉटिकली काही कन्सेप्ट आहेत ते बघायचे आहेत. ओके. परंतु प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा, आपण हा प्रोजेक्ट क्रिएट केला. ओके. बॅच 16 ओप्स, आता हा आपला प्रोजेक्ट क्रिएट झाला. ओके. लेट्स से कन्सिडर आपण विज्युअल स्टुडिओ क्लोज केलं, त्याच्यानंतर आता परत आपल्याला काहीतरी चेंज करायचं आहे, त्याच प्रोजेक्टमध्ये जायचं, तर कसं जातं, विज्युअल स्टुडिओ क्लोज केलं. त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो हिस्ट्रीमध्ये आपल्याला तो येईल. हिस्ट्रीमधून जरी गेलं तर त्याचं एक लोकेशन असतं. आता हे सपोज जे काही लोकेशन असेल त्या लोकेशनवरती आपण जाऊन तिथून हा प्रोजेक्ट ओपन करू शकतो एनी टाईम. ओके. इथून आपल्याला त्या लोकेशनला जाऊन ओपन प्रोजेक्ट सोल्युशन आणि इथं जे काय असेल आता हे फाईल बनलेली आपली, राईट. तर इथं आपल्याला ते ही फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली सोल्युशन हे ओपन होतं. सो दिस इज अ सिम्पल स्टेप टू क्रिएट अ डॉट नेट प्रोजेक्ट. सगळ्यांना क्लिअर आहे प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा. तुमच्या साईडला सेम स्टेप फॉलो करून तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करा. एव्हरीवन, प्रोजेक्ट क्रिएट कसा करायचा किंवा नेमिंग, नेम हे तुम्ही तुमच्या चॉईसनी वॉट एव्हर नेम यू वॉन्ट यू कॅन घेऊ. ओके. जे नेम तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या चॉईसने कोणतेही नेम तुम्ही देऊ शकता, नॉट एन इश्यू. अदरवाईज एव्हरीवन, सगळ्यांना क्लिअर आहे प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा. रेस्ट ऑफ द गाईज, येस नो, कोणाला जर समजलं नसेल दे कॅन आस्क. ओके. वी कॅन रिपीट द प्रोसेस. ओके. या तर सिंपल प्रोसेस आहे.
विज्युअल स्टुडिओ ओपन करायचा, तिथं ऑप्शन येतो क्रिएट प्रोजेक्ट. क्रिएट प्रोजेक्टमध्ये आपण चूज करतोय, आपण हे चूज केलंय कोणतं, कन्सोल ॲप्लिकेशन. ओके. आता कन्सोल ॲप्लिकेशन म्हणजे काय, वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय, किंवा अदर बरेचसे ॲप्लिकेशन आहेत काय, कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये काय फरक आहे, तर ते आपण बघणार आहोत. .NET फ्रेमवर्कचे जे काही इंट्रोडक्शन थेरॉटिकल पार्ट आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपण सगळं एंड टू एंड .NET फ्रेमवर्क आहे कसं सपोर्ट करतं, ह्याच्यामध्ये कोणते ऑप्शन्स आहे. त्याच्यानंतर व्हिज्युअल स्टुडिओचा एकदा आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत की व्हिज्युअल स्टुडिओ कसा यूज करायचा ॲक्च्युली, राईट. म्हणजे कोणते शॉर्टकट कीज आहेत, कोणते पेजेस आहेत, कसे ॲड करायचे, तर हे स्टेप बाय स्टेप आपण इंट्रोडक्शन जे काही थेरॉटिकल पार्ट झाल्यानंतर आपण व्हिज्युअल स्टुडिओ कसा, हाऊ टू हँडल व्हिज्युअल स्टुडिओ. ओके. तर कुठून हे जे बटन्स आहेत त्याचा कोणत्या मेनूमध्ये काय आहे. ओके. तर जस्ट हाय लेवल आपण एक हँड्स ऑन म्हणजे जे बेसिक बेसिक आपल्याला यूज होतं डेली बेसिसवरती ते आपण हँड्स ऑन मध्ये हाय लेवलमध्ये बघणार आहोत. ओके. परंतु बिफोर दॅट आपण जस्ट काइंड ऑफ इंट्रोडक्शन ऑफ .NET फ्रेमवर्क, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत हे आपण जस्ट वन बाय वन बघायचं. ओके. तर प्रोजेक्ट क्रिएशन मध्ये कोणाला काही इश्यू नसेल तर वी कॅन गो विथ दॅट ऑप्शन. ओके. ओके. या. ऑल राईट. सो या. ओके. तर .NET फ्रेमवर्कचं आपण इंट्रोडक्शन बघतोय. तर .NET फ्रेमवर्क इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला .NET फ्रेमवर्कमध्ये कोणत्या फंडामेंटल गोष्टी आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला. ओके. आणि याचा यूज आपण केल्यानंतर यूज करून आपण काय अचीव करू शकतो, किंवा सपोर्टिंग कोणते कोणते टर्म्स आहेत, प्रत्येक टर्मचा काय यूज आहे, ह्या स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी बघणार आहोत. ओके. सो .NET आणि C#, व्हॉट इज द मेन यूज, कसा यूज केला जातो, कोणते ॲप्लिकेशन्स आपण क्रिएट करू शकतो. .NETचा यूज केल्यानंतर आपण व्हॉट काइंड ऑफ द ॲप्लिकेशन, म्हणजे कोणत्या टाईपचे आपल्याला ॲप्लिकेशन बनवता येतात थ्रू द युजिंग द .NET, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एंड टू एंड बघणार आहोत. त्यामध्ये आपण फर्स्ट मेन जो पार्ट बघणार आहोत तो C#. .NETमध्ये .NET इज अ मेन कॅटेगरी. ओके. त्याच्या आतमध्ये आपण बघू शकतो C#.NET आहे, VB.NET आहे, ASP.NET आहे, F# आहे, बरेचसे आहेत. ओके. मोस्ट डिमांडिंग, मोस्टली कॉमनली युज्ड आहे C#.NET. ओके. तर VB.NET इज आउटडेटेड. ओके. तर VB.NET इज ओल्डर व्हर्जन. VB.NET आता सध्या रिसेंटमध्ये मोस्ट ऑफ दी मीन्स 95% केसेसमध्ये कोणीही VB.NET रिसेंटली यूज करत नाही, राईट. सध्या जे यूज केलं जातं ते C#.NET आहे. ओके. सो मायक्रोसॉफ्ट प्रोग्रामिंग लँग्वेज टू वर्क विथ द .NET फ्रेमवर्क, .NET Core, .NET to develop different kind of application as such as a web application, console application, Windows application, or RESTful services. Okay. So C#.NET is a completely object-oriented programming language. So what is mean by the object-oriented programming language? Who can, does anyone knows what are the object-oriented programming language? Who can tell? Okay. So everyone, I guess, heard about the C and C++. So C is what kind of the language? C language. Everyone knows the C language. Heard about the C language? Procedural programming language, Okay. And C++? object-oriented programming, Yeah. So anyone having any different thought, guys? So procedural and object oriented. Okay. So what is the mean of procedural and what is mean by the procedural and objective? What is the difference? Anyone have any basic knowledge on that? Procedural and object oriented. What is the difference on that? Anyone, any thought? Okay, so no problem. So in a C#, in a .NET, we are referring to the object-oriented programming language. That means we are referring the similar concept of C++. Okay, so for object-oriented programming languages are the C++, Java, .NET. So these are the object-oriented programming language. That means we can have
as a Python also, as a there are multiple languages. Those are basically support as a object oriented. So object oriented programming language means the okay. So we can define the things okay as a it is basically support with the objects, right? So that contain as a encapsulation, polymorphism, abstraction, okay. So that kind of the things that we will support. So object oriented means basically it promotes uh, the code reusability. Okay, so code reusability means what? Whatever code we are using, so that basically reuse again and again. Okay, so that is called as a code reusability. Okay, and object oriented basically support the whatever code that we are trying to write. So that should be easy to maintain and we can change that code easily. Data binding also. So these are the main things that is supported by the object oriented. Okay. So procedural oriented means as a we can say the it's a small programs if you are trying to write as a small programs. Okay. So that the basic of procedural oriented. Yeah. So procedural oriented we can say C language is an example of procedural oriented programming. Okay. सो या आता याच्यामध्ये प्रोसिजरल अँड ऑब्जेक्ट आता आपण बघतोय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट बेसिकली सपोर्ट डॉट नेट ओके आता डॉट नेटचा यूज करून आपण कोणत्या कोणत्या टाईपचे ॲप्लिकेशन बनवू शकतो राईट वी कॅन क्रिएट अ लॉट्स ऑफ ॲप्लिकेशन देर आर दिस इज द लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन दॅट एन व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन यू विथ द हेल्प ऑफ डॉट नेट आपण क्रिएट करू शकतो ओके आता डॉट नेट स्टँड फॉर ओके डॉट नेटचं फुल फॉर्म तुम्ही कधी ऐकलंय डॉट नेटचा फुल फॉर्म कोणी सांगितलेला एनीवन या so .NET stand for the network enabled technology okay .NET stand for network enabled technology okay and that DOT means it's referred to the OO means object oriented okay so object oriented we support that's why we can use as a um, .NET okay so .NET NET means network enabled technology okay we can implement as a internet based or as a desktop application or in variety of application with the help of a .NET we can create okay okay so आता बघा डॉट नेटचा यूज करून आपण कोणते कोणते ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो सो विथ द help of .NET we can create there are multiple applications multiple category of application we can create with the help of .NET first is console application what is mean by the console application so console application means we can create as a uh, windows application okay so console application is nothing but a windows application we can through the console or through the command line we can display the result okay command line सगळ्यांना माहिती आहे right command line what is mean by the command line programming command line programming विंडोज जसं की आपण कोणतंही आउटपुट आपण बघतो राईट तर त्याच्यावरती एक ब्लॅक कलरची एक विंडो येते राईट त्यावरती आपण जसं प्रोग्रामिंग आपण बघतो राईट कमांड प्रॉम्प्ट ओके तर कमांड वरून आपण इनपुट देतो सपोज आपण मी आता ॲडिशन करतोय सपोज मी दिलं 10 ओके तर 10 + 10चे ॲडिशन द्यायचे मला 10 दिलं परत मी 10 दिलं तर इथं आउटपुट इज 20 असं आउटपुट येणार म्हणजे हे दिस इज कॉल्ड एज कमांड लाईन प्रोग्रामिंग ओके तर ह्या कमांड लाईनवरती आपण प्रोग्रामिंग करतो थ्रू द कन्सोल ॲप्लिकेशन म्हणजे युजिंग कन्सोल ॲप्लिकेशन प्रत्येक लँग्वेज प्रत्येक डोमेन किंवा प्रत्येक व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन आहेत जे काय आहे तर वेब ॲप्लिकेशन असेल तर वेब ॲप्लिकेशन आपल्याला कुठं बघायला मिळतं इट शुड बी डिस्प्ले इन द ब्राउझर इट सेल्फ जर विंडोज डेस्कटॉप ॲप्लिकेशन असेल तर आपलं सपोज दिस इज अवर झूम ॲप्लिकेशन तर झूम इज अ काइंड ऑफ अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहे म्हणजे त्या पर्टिक्युलर सिस्टीमवरती आपल्याला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागतं राईट त्या पर्टिक्युलर सिस्टमवरती आपल्याला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला लागतं दॅट मीन्स दिस इज अ विंडोज ॲप्लिकेशन राईट
So console application means it is a kind of a Windows application and their output, and we can run that application and their output should be displayed in the console itself. Okay, we can display their output in a console application. तर इनिशियल ओनली आपण स्टार्ट करतोय विथ कन्सोल ॲप्लिकेशन ओनली. ओके, आपण जे प्रोग्रामिंग स्टार्ट करतोय, सो दॅट विल स्टार्ट विथ कन्सोल ॲप्लिकेशन. जे काही आपण फर्स्ट प्रोग्राम आपण लिहिणार आहे सी शार्पमधला, तो आपला असणार आहे थ्रू द कन्सोल ॲप्लिकेशन. कन्सोल ॲप्लिकेशनच्या आतमध्ये आपण पहिला प्रोग्राम आपला लिहिणार आहे. राईट. सो दिस इज कॉल्ड एज अ कन्सोल ॲप्लिकेशन. आता कन्सोल ॲप्लिकेशन कसं क्रिएट करायचं, जस्ट आपण काही टाइम पूर्वी आपण बघितलेलं आहे की कन्सोल ॲप्लिकेशन आपण कसं, एक प्रोजेक्ट जो आपण क्रिएट केला आहे तो विथ द रिगार्ड्स म्हणजे कन्सोल ॲप्लिकेशनचा रेफरन्स घेऊन आपण प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. राईट. नेक्स्ट आहे डेस्कटॉप ॲप्लिकेशन. आता डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे ॲप्लिकेशन बेसिकली एखाद्या इंडिपेंडेंट सिस्टमवरती इन्स्टॉल असतात. ओके, इंडिपेंडेंट सिस्टमवरती आपण काही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो, दॅट इज कॉल्ड एज डेस्कटॉप ॲप्लिकेशन. लेट्स सी कन्सिडर, तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, तिथं काही त्यांच्याकडे सॉफ्टवेअर्स असतात की जे काही बिलिंगसाठी सॉफ्टवेअर यूज करतात, और जे काही वी कॅन से डी मार्टमध्ये गेलो तुम्ही किंवा एखाद्या कुठल्याही मॉलमध्ये गेला, तर त्यांच्याकडे मोस्टली डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स असतात. डेस्कटॉपमध्ये त्या पर्टिक्युलर डेडिकेटेड मशीनवरती ॲप्लिकेशन असतं ते. थ्रू द मोबाईल, थ्रू द वेब आपण ॲक्सेस करू शकत नाही. सो दॅट मीन्स दिस इज कॉल्ड एज अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन. मोस्टली डीमार्टमध्ये तुम्ही बिलिंगच्या टाईमला जे सॉफ्टवेअर बघता, सो दॅट इज कॉल्ड एज अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन. त्याला आपण म्हणतो डेस्कटॉप. म्हणजे पर्टिक्युलर जो सिस्टम आहे त्या सिस्टमवरती डेडिकेटेड आपण तिथं इन्स्टॉल केलेलं असतात. ओके, EXE आपण त्याची इन्स्टॉल केलेली असते. सो दॅट इज नथिंग बट अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ओके, वी कॅन से ॲज अ विंडोज फॉर्म किंवा WPF, विंडोज प्रेझेंटेशन फाउंडेशन, कॉल्ड एज अ WPF. थ्रू द WPF किंवा विंडोज फॉर्म थ्रू आपण बनवू शकतो डेस्कटॉप ॲप्लिकेशन. नेक्स्ट आहे विंडोज सर्व्हिसेस. आता विंडोज सर्व्हिसेस म्हणजे काय असतं, जसं आपलं विंडोज मशीन आहे किंवा एखादं लॅपटॉप आहे किंवा एखादं डेस्कटॉप आहे, तर विंडोज सर्व्हिसेस कशासाठी असतात की एखाद्या ठराविक टाईमला आपल्याला एखाद्या फाईल्स म्हणजे जे काही काही ॲप्लिकेशन असे असतात बँकिंगचे मोस्टली, तर बँकिंगचं कसं असतं की डेली जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते सेटलमेंट किंवा डेली रिपोर्ट जातो किंवा डेली ज्यावेळेस आपलं बिझनेस एंड होईल त्याच्यानंतर काही फाईल्स ह्या आपल्याला त्या ॲप्लिकेशनमधून आपण डाउनलोड करतो आणि त्या डाउनलोड झालेल्या फाईल सपोज लेट्स कन्सिडर दुसऱ्या कोणत्या तरी लोकेशनला आपल्याला सेंड करायचं, तर ते ॲटोमॅटिक प्रोसेस आपल्याला करायची. राईट, ॲटोमॅटिक प्रोसेस आपल्याला करायचं आहे. सो दॅट प्रोसेस वी विल डू विथ द हेल्प ऑफ विंडोज सर्व्हिस. विंडोज सर्व्हिस काय करणार की डेली सपोज 7 PM आपल्याला काय करणार, आपण एक फोल्डरला विंडोज सर्व्हिस लावणार. तर ते विंडोज सर्व्हिस काय करणार की त्या फोल्डरवरती फाईल आली, ओके, की ऑटोमॅटिक ती फाईल सपोज 7चा आपण शेड्यूलर लावला, तर त्या पर्टिक्युलर टाईमला ती फाईल ऑटोमॅटिकली रन होणार. ओके, आणि ती फाईल तिथून सपोज कॉपी करतोय आपण किंवा डिलीट करतोय किंवा मूव्ह करतोय दुसऱ्या फोल्डरला, तर बॅकएंड लेवलला ॲक्टिव्हिटी म्हणजे हे आपण मॅन्युअली काहीच करत नाही त्यात. ओके, ऑटोमॅटिकली बॅकएंडला एक शेड्यूलर थ्रू आपण विंडोज सर्व्हिस रन करतो. ओके, तर दॅट इज कॉल्ड एज अ विंडोज सर्व्हिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेब सर्व्हिस, वेब ॲप्लिकेशन. आता वेब ॲप्लिकेशन इज मोस्टली युज्ड, मोस्ट ऑफ द कॉमनली युज्ड ॲज अ वेब ॲप्लिकेशन. तर वेब ॲप्लिकेशन बघा, कोणतीही वेबसाईट घ्या आपण, लाईक फ्लिपकार्ट घ्या, ॲमेझॉन घ्या, और एनी वेबसाईट. सो that website or that application is called as a web application. Okay, so it is hosted through the with particular domain and all these things, right? So that is called as a web application. Web application here basically it requires the internet. Through the internet we can run this application, so that is called as a web application. And web services also, through the web we can access that particular service. Through the web we can access that particular service. सो दॅट कॉल्ड ॲज अ वेब सर्व्हिस. त्याला आपण म्हणतो की वेब सर्व्हिस. वेब सर्व्हिस आणि वेब ॲप्लिकेशनमध्ये डिफरन्स काय असतो, वेब ॲप्लिकेशन हे बेसिकली इट इज अ ॲप्लिकेशन
दॅट इज रन थ्रू द इंटरनेट. म्हणजे इंटरनेट जर डाऊन असेल तर आपल्याला ते ॲप्लिकेशन ॲक्सेस करता येत नाही. ओके. वेब ॲप्लिकेशन नॉर्मली तुम्ही कोणतेही बँकिंग ॲप्लिकेशन बघा किंवा कोणते ॲप्लिकेशन ज्यावेळेस इंटरनेट आपलं कनेक्शन डाऊन असतं त्यावेळेस आपण ते ॲप्लिकेशन पर्टिक्युलर ॲप्लिकेशन हे आपल्याला ॲक्सेस करता येत नाही. ओके. सो दिस इज कॉल्ड एज वेब ॲप्लिकेशन अँड वेब सर्व्हिस ॲप्लिकेशन. ओके. आता नेक्स्ट आहे नेटिव्ह मोबाईल ॲप्लिकेशन. ओके. तर मोबाईल ॲप्लिकेशन जसं की आपलं अँड्रॉइड झालं, iOS झालं, तर हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण मोबाईलचे जे ॲप्लिकेशन आहेत, तेही आपण विथ द हेल्प ऑफ मावी त्याला म्हटलं जातं मावी. ओके. मावी. .NETमध्ये एक फ्रेमवर्क आहे मावी. तर विथ द हेल्प ऑफ मावी आपण काय करतो, मोबाईल ॲप्लिकेशन आपण क्रिएट करतो. ओके. विथ द हेल्प ऑफ .NET आपण काय करतो, मोबाईल ॲप्लिकेशन आपण क्रिएट करतो. राईट. त्याच्यानंतर AI ॲप्लिकेशन्स AIML. ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पण प्रोजेक्ट थ्रू द .NET आपण क्रिएट करता येतात. ओके. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटेड अँड क्लाउड ॲप्लिकेशन. जसं की क्लाउडचे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. राईट. क्लाउडसाठी आता सध्या रिसेंटमध्ये बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत क्लाउडसाठी. तर क्लाउडचे प्लॅटफॉर्म कोणते कोणते कोणाला माहीत आहे? एनीवन नोज द व्हॉट आर द डिफरंट क्लाउड प्रोव्हायडर्स दॅट करंटली मोस्ट ऑफ द ट्रेंडिंग. AWS, ओके. AWS, Azure, या AWS is there, Azure is there. Okay. Then anyone know other platform? Google Cloud, Yeah. So GCP, so Google Cloud Platform is also one cloud platform that is nowadays we have. Okay. So Azure is a Microsoft own platform. Okay. Azure is a Microsoft own platform. Uh, Similarly, Amazon. We have seen the Amazon is a most of the demanding platform nowadays in traditionally, but right now if you check the users and other things, so .NET or Microsoft also provided their own cloud framework that is called as Azure. Okay, we can call it as Azure or Azure. Okay, so Microsoft's their own cloud platform that we have created. So reason being that is earlier what happens is Microsoft .NET, if you have .NET application and we are using the cloud services as a Amazon. Okay, so that Microsoft has identified the gap. Okay, so our most of the customer are using the another vendor's cloud platform. So instead of doing that, we try to create our own infrastructure, own cloud platform. So they are created as a Azure as a cloud platform. So and they have they provided the solution to interact the Azure with any application easy. Okay, ॲज कम्पेअर टू द Amazon. ओके. तर ते Microsoftने काय केलेलं आहे, की ज्यावेळेस तुम्ही Microsoftचं ॲप्लिकेशन आहे, आपल्याकडे एक .NETचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला आपल्याला Azure यूज करायचं आहे और आपल्याला क्लाउड इंटरफेस यूज करायचा आहे. तर Microsoftचं Azure सोबत असेल तर इझी टू इंटरॅक्शन केलेलं आहे त्यांनी ॲज कम्पेअर टू तुम्ही जर बाहेरचं करत असाल थर्ड पार्टी ॲज Amazon इज वी कॅन से ॲज अ थर्ड पार्टी बिकॉज देअर व्हेंडर इज देअर कंपनी इज डिफरंट. ॲज Microsoft .NETमधलं आपण एक वेब वेब ॲप्लिकेशन बनवतो आणि Azureचं घेतो. तर Azure इज ऑल्सो पार्ट ऑफ Microsoft आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे इज पार्ट ऑफ .NET, इज पार्ट ऑफ ऑल्सो Microsoft, राईट? तर एकाच व्हेंडरचे दोन वेगवेगळे सर्व्हिसेस आपण जर घेत असेल तर इट इज इझी फॉर यूज. आपल्याला यूज करताना इझी आहे. ओके. सो दॅट्स वाय Microsoft Azure is also most of the trending cloud technology nowadays. ओके. सो .NETचं जे काही युसेस आहे. ओके. जे काही टॉप जे काही प्रोजेक्ट्स असतात. ओके. तुम्ही कोणत्याही जर MNCमध्ये गेला, कोणत्याही बिग ऑर्गनायझेशनमध्ये गेला, तर जे काही प्रोजेक्ट्स असतात म्हणजे बिग ॲप्लिकेशन्स म्हणजे ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही यूज करताय. तर आता आय एम वर्किंग इन वन ऑफ द कंपनी. ओके. ॲज अ TCS. सो तिथं जर बघितलं आमची जी टीम आहे, तर टीमची साईज आहे नियरली 1000पेक्षा जास्त पीपल्स काम करतात. ओके. एका टीममध्ये. तर
खूप मोठी टीम असतात आणि त्या टीममध्ये बरेचसे ॲप्लिकेशन असतात. आयदर काही लोक बॅकएंडसाठी असतात, काही लोक क्लाउडसाठी असतात, काही लोक यू आयसाठी असतात. ओके. तर आपण जर बघितलं तर ज्या बिग ऑर्गनायझेशन असतात, जे की टॉप टॉप लिस्टेड कंपनी असतात किंवा वी कॅन से द टॉप काउंटचे कंपनी आहेत. ओके. तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांच्याकडचे जे काही प्रोजेक्ट्स असतात, प्रोजेक्टचा रेशो म्हणजे 100% जे काही प्रोजेक्ट आहेत त्यामधले सगळ्यात जास्त जो काउंट असतो तो जावा आणि डॉट नेट. ओके. जावा आणि डॉट नेटचे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स असतात ॲज कम्पेअर टू अदर लाईक पायथॉन घ्या, तुमचं डेटा सायन्स घ्या किंवा तुमचं कोणतेही अदर टेक्नॉलॉजी घ्या, तर त्याच्यामधला टॉप रेटेड प्रोजेक्ट्स जे असतात ते डॉट नेट आणि जावावरती असतात. ओके. तर डॉट नेट आणि जावा बेसिकली प्रोव्हाइड स्केलेबल रिलायबल सोल्युशन. आता जर डॉट नेट जर तुम्ही बघितलं असेल तर इट इज लॉंगर ओल्डर टेक्नॉलॉजी. जे काही स्केलेबल ॲप्लिकेशन असतात, सिक्युरिटी वाईज ॲप्लिकेशन असतात. ओके. दे कॅन यूज थ्रू द डॉट नेट अँड जावा ऑल्सो. ओके. सो both having the same variety of applications and same variety of projects in a big organization. ओके. तर नॉर्मली काय असते, कोणत्याही कंपनीला एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे, स्क्रॅचपासून बनवायचा आहे किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोजेक्ट्स आहेत. ओके. तर आता एक्झिस्टिंग डॉट नेटमधले प्रोजेक्ट बनवलेले आहेत. आता आम्ही ज्या प्रोजेक्टवरती काम करतो तो प्रोजेक्ट 2023मध्ये बनलेला प्रोजेक्ट आहे, नियर अबाउट 22 इयर बॅक. तर त्यांना तो प्रोजेक्ट आता दुसऱ्या कोणत्या तरी लँग्वेजमध्ये मर्ज करणे किंवा मायग्रेट करणे इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो दॅट्स वाय ते काय करतात, त्यामध्येच डॉट नेटमध्येच अपग्रेड करतात. सपोज आता पहिलं व्ही डॉट नेटमध्ये होता, तर त्याला परत कन्वर्ट केला सी शार्प डॉट नेटमध्ये. परत पहिलं क्लाउड नव्हतं, मग त्यांनी परत इंट्रोड्यूस काय केलं, अजूरचं इंटिग्रेशन केलं. तर अपग्रेड होतं, पण एंटायर टेक्नॉलॉजी सोडून ते मोस्ट ऑफ द केसमध्ये जात नाहीत. इट इज अ रिस्की ॲप्लिकेशन. एंटायर मायग्रेशन करणे इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. ओके. So that's why majority of chunk we can say, or majority of the users or majority of the applications nowadays also we can see through the .NET and Java. तर त्याकरता आपल्याला बघा, तुम्ही बाकीचे लँग्वेजवरती बघा, बाकीचे टेक्नॉलॉजी बघा, ॲज तुम्ही पायथन बघा, और ॲज कोणतं यू आय इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बट ओनली यू आय ओपनिंग फक्त तुम्हाला अँग्युलर येते, फक्त तुम्हाला रिॲक्ट येते, त्याच्या ओपनिंग व्हेरी लेस असतात. यू कॅन चेक ओपनिंग इन जावा अँड ओपनिंग इन डॉट नेट. जावाला ओपनिंग असतात, परंतु जावाचे जे काही काउंट्स असतात, म्हणजे सपोज दोन्ही ठिकाणी जर ओपनिंग आहेत आपल्याला, लेट्स कन्सिडर डॉट नेटला 10 ओपनिंग्स आहेत आणि जावाला 10 ओपनिंग आहेत. तर तुम्ही डॉट नेटला 10 ओपनिंग असेल तर वी कॅन से 50 पीपल्स येतात. ओके. इंटरव्ह्यूसाठी. पण तेच जर जावाला जर ओपनिंग असतील 10, तर त्या ठिकाणी 500 पीपल ओपनिंगला इंटरव्ह्यूला येतात. जे आमची ओन कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ज्यावेळेस आम्ही ड्राईव्ह घेतो, दोन्हीसाठी आम्ही सपोज 5 आपण काउंट जर दिला, राईट, 5 ओपनिंग दोन्हीसाठी जर असतील, तर डॉट नेटला जेवढे कॅन्डिडेट असतात त्याच्या कितीतरी पटीने जास्त कॅन्डिडेट हे जावाला असतात. बिकॉज रिझन काय आहे की मोस्ट ऑफ दी कॉलेज पास आउट स्टुडंट दे रिकमेंड और देअर मेंटॅलिटी टू लर्न ॲज अ जावा. बट मार्केटमध्ये जर बघितलं, ओपनिंग असतात जावाला ॲज कम्पेअर टू डॉट नेट ओपनिंग असतात, परंतु जो काही फ्रिक्वेन्सी ऑफ जॉब आणि कॅन्डिडेट ऑफ पर्टिक्युलर दॅट पोझिशन ते खूप हाय असतात. त्यामुळं सिलेक्शन होणं इन जावा पोझिशन इज क्वाईट डिफिकल्ट नाऊ इट इज. ओके. तर आम्ही जस्ट काही दिवसापूर्वी आमच्याकडे ड्राईव्ह घेतलेले होते. ओके. तुम्ही आमचे जे काही सोशल मीडिया पेजेस आहेत, ओके, और वी कॅन से द लिंक्डइन पेजेस आहेत आमचे, तिथं बघू शकता की जावाला ड्राईव्ह घेतल्यानंतर काउंट जे असतो स्टुडंटचा, तर भरपूर स्टुडंट हे जावासाठी अप्लाय करतात. त्यामुळे सिलेक्ट ऑन दॅट पर्टिक्युलर पोझिशन इज क्वाईट डिफिकल्ट. ओके. सो दॅट्स वाय मोस्ट ऑफ द people are not familiar with .NET. So इट्स अ ट्रेंड बेसिकली. ओके. तर कोणती गोष्ट ट्रेंडमध्ये जी चालते, ओके, तर ते ज्यावेळेस त्याचा ट्रेंड कमी होतो तोपर्यंत वी कॅन वी कॅनॉट डू एनिथिंग ऑन दॅट. ओके. Yeah, so we are discussing about the this kind of the applications. Okay. Yeah, so distributed application as a, we can say the cloud platform. त्याच्यानंतर गेमिंगचे जे काही ॲप्लिकेशन असतात, वी कॅन क्रिएट
डिफरंट डिफरंट गेम्स. ओके. तर युनिटी एक प्लॅटफॉर्म आहे, तर थ्रू द युनिटी वी कॅन क्रिएट. त्यानंतर आय ओ टी ॲप्लिकेशन, त्यानंतर रियुजेबल लायब्ररीज असतात. ओके. सो ह्याच्या व्यतिरिक्त बरेचसे ॲप्लिकेशन विथ द हेल्प ऑफ डॉट नेट आपण डिफरंट डिफरंट कॅटेगरीमधले ॲप्लिकेशन्स आपण क्रिएट करू शकतो. ओके. सो या, आता जे आपण पर्पज बघितला, तर डॉट नेट कशासाठी यूज करायचं, और डॉट नेटचा यूज करून आपण काय करू शकतो. सो दिस इज द पर्पज और दिस इज द यूज. सो डॉट नेट यूज करून आपण डिफरंट कॅटेगरीमधले ॲप्लिकेशन्स आपण डॉट नेट थ्रू क्रिएट करू शकतो. आता एवढे सगळे ॲप्लिकेशन तुम्ही ॲज अ सिंगल डेव्हलपर हे सगळे ॲप्लिकेशन तुम्हाला शिकण्याची गरज नाही, किंवा एवढे सगळे ॲप्लिकेशन ॲज अ सिंगल डेव्हलपर कोणालाही माहीत नसतात. ॲज आम्ही 12 इयरपासून वर्क करतो, तरीही मोस्ट ऑफ दी जो आपला फोकसमध्ये आपला जो मोस्ट ट्रेंडिंग मोस्ट डिमांडिंग आपण चालतो, ते वेब ॲप्लिकेशन, वेब सर्व्हिसेस. ओके. आता मोबाईल इज अ वन प्लॅटफॉर्म, तर त्याच्यासाठी मोबाईल डेव्हलपर्स वेगळे असतात. ओके. तर ॲज अ वेबवाल्यालाच मोबाईलवरती मोबाईलचे जे ॲप्लिकेशन आहेत जमत नाहीत, कारण त्याचं प्लॅटफॉर्म वेगळं आहे, त्याचं कोडिंग स्टँडर्ड वेगळं आहे, एव्हरीथिंग इज डिफरंट. ओके. तर गेमिंगमध्ये आपल्याला रेअर केसमध्ये काम करायचा चान्स मिळतो गेमिंग ॲप्लिकेशन. मोस्ट कॉमनली कोणतं आहे, विंडोज ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन. ओके. वेब सर्व्हिसेस, या गोष्टी ज्या आहेत त्या मोस्टली कॉमनली आहेत. ओके. सो दिस आर दी ॲप्लिकेशन वी कॅन क्रिएट विथ द हेल्प ऑफ मायक्रोसॉफ्ट डॉट नेट. म्हणजे डॉट नेटचा यूज करून आपण या टाईपचे ॲप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. आता कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये काय आहे, जसं की डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहे. डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे त्या पर्टिक्युलर सिस्टमवरती आपण इन्स्टॉल करतो, आणि त्या पर्टिक्युलर सिस्टमवरतीच ॲप्लिकेशन होईल. त्याच्यासाठी इंटरनेट असेल तरी चालतं, विदाऊट इंटरनेट ही डेस्कटॉप ॲप्लिकेशन चालतात. ओके. जसं की वेब ॲप्लिकेशनला इंटरनेट इज रिक्वायर्ड, आयदर द लॅन इज रिक्वायर्ड. म्हणजे लॅनमध्ये जर असेल कॉन्फिगरेशन केलेलं त्या ॲप्लिकेशनचं, दॅट विल ऑल्सो वर्क. परंतु मोस्ट ऑफ टाइम वी कॅन ॲक्सेस दॅट ॲप्लिकेशन थ्रू द इंटरनेट, दॅट इज कॉल्ड एज अ वेब ॲप्लिकेशन. ओके. सो याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे, कोणत्या ॲप्लिकेशनचा यूज काय आहे, कोणत्या ॲप्लिकेशन कधी यूज केलं पाहिजे आपण, किंवा पर्पज काय असला पाहिजे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे, किंवा याच्या व्यतिरिक्तही काही ॲप्लिकेशन्स आहेत, लायब्ररीज आहेत, जे की आपण विथ द डॉट नेट वी कॅन बिल्ड दॅट. बट मोस्ट ऑफ द टॉप demanding, or we can say the top used, these are the different different categories we can say for the Microsoft.NET. या, याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे किंवा डाऊट आहे, किंवा एनी एनी क्वेश्चन गाईज, एनीवन? काही क्वेश्चन आहे कोणाला, किंवा काही कन्फ्युजन आहे? या, इनिशियल लेवल, या आय कॅन अंडरस्टँड की सगळेच ॲप्लिकेशन कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये काय होतं, जस्ट हाय लेवल आपल्याला अंडरस्टँड करायचं. आणि जे आपण बघणार आहेत मोस्टली कन्सोल ॲप्लिकेशन और अदर ॲप्लिकेशन, त्याच्यावरती आपला वेब ॲप्लिकेशनवरती मोस्टली फोकस असेल, किंवा वेब सर्व्हिसेस, वेब ए पी आय वी कॅन से, तर त्याच्यावरती फोकस असणार. आता ह्या मोबाईल ॲप्लिकेशन कसे यूज करतात, किंवा इनिशियल लेवल आपल्याला क्लाउड अजूर कसं यूज करायचं आहे, तर इनिशियल लेवल आपण ते बघणार नाही, जस्ट स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. ओके. सर वेब सर्व्हिसेस मध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट पण आलंय का? या, नो नो नो, वेब सर्व्हिसेस इज अ डिफरंट अँड वेबसाईट डेव्हलपमेंट इज डिफरंट. वेब सर्व्हिसेसमध्ये काय असतं, वेब ए पी आयज असतात. म्हणजे जसं की आपलं एखादं अँग्युलरचं ॲप्लिकेशन आहे, आणि त्या अँग्युलरच्या ॲप्लिकेशनला आपण बॅकएंडमधून ए पी आयच कॉल करतो. म्हणजे ए पी आयमधून डेटा फक्त आणतो, आणि तो डिस्प्ले करायचा आपल्याला. सपोज यू आय त्याचा आपण यूज केला अँग्युलर, हम्म. सो दॅट इज कॉल्ड एज अ वेब सर्व्हिसेस. वेब सर्व्हिसेस म्हणजे फक्त डेटा आणण्यासाठी किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी आपण बॅकएंडमधून चालतो. वेब ॲप्लिकेशनमध्ये काय असतं, वेब ॲप्लिकेशनमध्ये बॅकएंडमधून डेटा पण आणतो, आणि डॉट नेटमधून आपण त्याचे यू आय पण बनवतो. ओके. दॅट इज कॉल्ड एज अ वेब ॲप्लिकेशन. वेब सर्व्हिसेस अँड वेब ॲप्लिकेशन इज डिफरंट. ओके. एनिवन? अजून कोणाला काही क्वेश्चन आहे गाईज? ओके. सो या, जस्ट थेरॅटिकली फंडामेंटल कन्सेप्ट आहेत, याच्यामध्ये आपल्याला जस्ट
हाय लेवलमध्ये बघायचं आहे की कोणत्या कॉन्सेप्ट आपण कुठे यूज करायचे आहेत. तुम्हाला जस्ट इंटरव्ह्यूमध्ये काही ह्यातली क्वेश्चन्स असतात बेसिकली, जे काही क्वेश्चनची आपण एक लिस्ट देतो. जसं की आपलं काही टॉपिक्स क्लिअर झाल्यानंतर आपण एक लिस्ट देतो, त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातात की कोणता क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये येऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर आहे डॉटनेट फ्रेमवर्क. बेसिकली व्हॉट डॉटनेट फ्रेमवर्क प्रोव्हाइड्स. ओके, there are two categories we can say. First is a BCL, त्याला म्हटलं जातं बेस क्लास लायब्ररी, अँड सेकंड इज CLR. CLR means कॉमन लँग्वेज रन टाइम. Okay, what is this we can check. Okay, so BCL stand for basically base class libraries. Okay, it is a building block of .NET programs that are installed into the machine when we इन्स्टॉल .NET फ्रेमवर्क. म्हणजे ज्यावेळेस आपण .NET इन्स्टॉल करतो त्यावेळेस याचा एक बिल्डिंग ब्लॉक म्हणजे एक ब्लॉक असतो. इट कंटेन प्री डिफाईन्ड क्लासेस विच आर युज्ड फॉर .NET ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण फ्रेमवर्क्स इन्स्टॉल करतो आणि त्या फ्रेमवर्क सोबत आपल्याला हे BCL आपण डिफाईन करतो, और वी कॅन से तर BCL आपण BCL फाईल्स म्हणजे बेस क्लास लायब्ररी ऑटोमॅटिकली आपण ज्यावेळेस .NET फ्रेमवर्क इन्स्टॉल करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्या त्या फोल्डरमध्ये हे असतात. म्हणजे आता कोणत्याही लँग्वेजचं तुम्ही कोणत्याही एखाद्या ॲप्लिकेशन रन केलं तर बघा, तिथे बीन असतं, त्याच्या आतमध्ये DLLs असतात, बऱ्याचशा फाईल्स असतात. तर त्या फाईल इज बेसिकली सपोर्टिंग फाईल्स असतात. ओके, सॉरी, तर त्या फाईल मीन्स सपोर्टिंग फाईल्स असतात. तर तसं सेम आपल्या .NET ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी जे काही सपोर्टिंग फाईल्स असतात त्या एका आपण इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्या फाईल्स आपल्या ह्या त्या फोल्डर्समध्ये असतात. बिकॉज रिझन इज दॅट इज सपोर्टिंग फाईल्स. ओके, सपोर्टिंग म्हणजे आपण एखादं ॲप्लिकेशन बनवतो त्याला सपोर्टिंग लायब्ररीज असतात, DLLs असतात. आता DLL लायब्ररी म्हणजे काय, आपण हे एंड टू एंड पुढे बघणार आहे, पण ऑटोमॅटिकली ते इन्स्टॉल केलेलं असतात बिकॉज त्या एन्व्हायरमेंटला मधलं ॲप्लिकेशन आपल्याला ज्यावेळेस रन करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला युजफुल असतं. दॅट इज कॉल्ड एज अ BCL म्हणजे बेस क्लास लायब्ररी, म्हणजे सपोर्टिंग लायब्ररीज आपण हे आपल्याला इन्स्टॉल केल्यानंतर आपले येतात. सो दॅट इज कॉल्ड एज अ बेस क्लास लायब्ररी. म्हणजे .NET फ्रेमवर्क बेसिकली प्रोव्हाइड जे काही सपोर्टिंग आहे ते ऑटोमॅटिकली युजरला कुठूनही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिकली जे काही सपोर्टिंग आहे ते आपण त्या पॅकेजमध्ये इन्स्टॉल करून देतो. त्याचं लोकेशन आहे Cमध्ये, विंडोजमध्ये असेंबली. तुम्ही तुम्ही जाऊन त्या लोकेशनला चेक करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे CLR. CLR इज अ बेसिकली वी कॅन से द heart of .NET framework. CLR is a very important concept. आता CLR काय करतं एक बेसिकली बघा, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्टिंग MSIL कोड. MSIL मीन्स मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज. ओके, टू नेटिव्ह कोड अँड देन एक्झिक्युटिव्ह. तर ज्यावेळेस आपण एखादा कोड लिहिला, युजरनी कोड लिहिला, राईट, तो कोड हा बॅकएंडमध्ये कंपायलरला समजत नसतो. कंपायलर डझंट अंडरस्टँड व्हॉट कोड वी आर रायटिंग, राईट. तर ज्यावेळेस आपण एखादा कोड लिहितो तो ॲज अ कोड डायरेक्टली आपल्या फ्रेमवर्कला समजत नसतो. तर तो कोड कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? CLR करतं. ओके, CLR कोड काय करतं, जो काही आपण मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेजचा कोड आहे, म्हणजे आपण जो कोड लिहिणार आहे ॲज अ युजर कोड लिहितो. ॲक्च्युअलमध्ये बॅकएंडमध्ये काय होतं, कोड लिहिला, डिबग केला, पण रन केला, एक्झिक्यूट झाला. एक्झिक्युशन ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस तो कोड कन्वर्ट होतो बॅकएंडमध्ये, जे काही आपले फ्रेमवर्क असतात त्या फ्रेमवर्कमध्ये कन्वर्ट होतो. आणि त्या फ्रेमवर्कमध्ये कन्वर्ट होत असताना तो कोड जो आपण दिलेला आहे तो MSIL टू नेटिव्ह. आता नेटिव्ह म्हणजे काय आहे, आपण पुढे एक डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये बघणार आहोत. नेटिव्ह मीन्स व्हॉट इज द मीन बाय द नेटिव्ह. तर MSIL टू नेटिव्ह जी काही कन्व्हर्जन प्रोसेस असते ते कोण करतं? CLR, कॉमन लँग्वेज रन टाइम. It is heart of .NET framework. Okay, CLR is a very main or powerful concept. Basically, we can convert the MSIL code into the native code. Okay, म्हणजे जो काही आपण युजर कोड लिहितो तर त्याला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये, पर्टिक्युलर असेंब्लीमध्ये आपण कन्व्हर्जन करतो आणि एक्झिक्यूट करतो. एक्झिक्युशन जे होतं आपलं, आपण बिल्ड करतो, बिल्ड झाल्यानंतर एक्झिक्यूट होतं. तर ही जी सगळी प्रोसेस आहे कोण करतो? CLR. त्यालाच म्हटलं जातं कॉमन लँग्वेज रन टाइम. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन असू शकतो, व्हॉट इज द CLR. सो CLR इज अ हार्ट ऑफ .NET फ्रेमवर्क.
It basically convert the MSIL code into native code and execute the flow, execute the program. So this basically does the CLR. So these are the two main things that .NET Framework basically support or .NET Framework basically provide. आता ह्याच्यानंतर बघा ऍक्च्युली डॉटनेटचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते कसं रन होतं, राईट. डॉटनेटचं आपण एखादा प्रोग्राम लिहितो, ते प्रोग्राम लिहिल्यानंतर तो प्रोग्राम हा कसा वर्क कसा होतो, म्हणजे बिल्ड कसा होतो, रन कसा होतो, आणि रन होत असताना तो प्रोग्राम हा एंड टू एंड कसा एक्झिक्यूट होतो. आता सी शार्प आपण बघतोय, सी शार्प डॉट नेट मेन इट इज सेम फॉर अदर ॲज वेल. ओके. आता सी शार्प डॉट नेटमध्ये जर कोड आपण लिहित असेल तर त्या सी शार्पचा कोड हा प्रत्येक लँग्वेजचे कंपायलर असतात. जसं की सी शार्पचा कंपायलर वेगळा. आता व्ही डॉट नेटमधून जर आपण कोड लिहिला तर इट इज अ डिफरंट वन, राईट. इट इज अ डिफरंट वन. त्यासाठी आपल्याला व्ही डॉट नेटचा प्रोजेक्ट ॲड करणं गरजेचं आहे. आपण व्हीबीचा प्रोजेक्ट घेतला आणि त्यात सी शार्प लिहितो, बिकॉज व्हीबीच्या प्रोजेक्टमध्ये हा व्हीबीचा कंपायलर असणार, राईट. म्हणजे व्हीबीचा प्रोजेक्ट जर आपण घेतला तर ऑब्विसली तो त्या व्हीबीच्या फॉर्मॅटमध्येच रन होणार, राईट. ज्यावेळेस आपण सी शार्प डॉट नेटचा प्रोजेक्ट घेतो आणि तो कंपाईल करतो, राईट. कंपाईल करत असताना तो जो प्रोग्राम आहे, तो जो आपण प्रोग्राम कंपाईल करतो, राईट. तो कंपाईल करत असताना it will basically check that the code is written in that particular C Sharp.net or not. C Sharp असेल तर तो कोड कंपाईल होणार. ओके. कंपाईल झाल्यानंतर C Sharp कंपायलर काय करतं, त्याला MSIL मध्ये कन्वर्ट करतो. MSIL मीन्स मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज. ओके. एक लँग्वेज बॅकएंड, म्हणजे हे आपल्याला दिसत नाही ऍक्च्युली कुठंच. ओके. तर आपला जो C Sharpचा कोड आहे तो MSIL मध्ये जाणार. ओके. MSIL मध्ये जाणार. MSIL म्हणजे एक वेगळा फॉर्मॅट असणार. त्या MSIL मध्ये आपला कोड वी कॅन से ॲज अ MSIL कोड मध्ये आपलं कन्वर्ट होतो. आणि तिथून काय होतं, तिथून ऍक्च्युली आपण एक नेटिव्ह कोड असतात. ओके. तो नेटिव्ह कोड डझंट अंडरस्टँड सी शार्प और ASP और VB, डझंट नो. देर देर ओन एक्झिक्युशन इज अ डिफरंट. ओके. तर CLR काय करतं, CLR बेसिकली वी कॅन कन्वर्ट दॅट टू द GIT कंपायलर. ओके. सो GIT कंपायलर काय करतं की त्या MSIL कोडला कन्वर्ट कुठं करतं, नेटिव्ह कोडमध्ये. ओके. सो दिस GIT compiler is responsible to convert that code MSIL to the native. Okay. So native means it is the code basically that basically understand by the कंपायलर. ज्यावेळेस आपण कोड कंपाईल करतो त्या कंपायलरला अंडरस्टँड करणारी भाषा म्हणजे नेटिव्ह कोड. नेटिव्ह लँग्वेज. सो नेटिव्ह लँग्वेज इज अ डिफरंट लँग्वेज. आपण कोड सी शार्पमध्ये जर तुम्ही लिहिला कोड, व्ही डॉट मध्ये जर लिहिला, ज्यावेळेस कन्वर्ट होईल त्यावेळेस हा जो कोड आहे तो सेम असणार. लेट सी कन्सिडर तुम्ही सी शार्पमधून ॲडिशन केली, व्ही डॉट नेटमधून ॲडिशन केली. इथं तुमचा कोड वेगळा असेल, इथं तुमचा कोड वेगळा असेल. MSIL मध्येच गेल्यानंतर तो कोड तो मायक्रोसॉफ्टच्या इंटरमिडिएट लँग्वेजमध्ये कन्वर्ट होतो. पण ज्यावेळेस तो कोड नेटिव्हमध्ये जाईल, तो नेटिव्हमध्ये सगळे कोड हे सेम असतात. ओके. व्हीबीचा कोड सेम असणार, सी शार्पचाही कोड सेम असणार. सो दॅट बेसिकली डन बाय द CLR. ओके. तो CLRची प्रोसेस, CLR काय करतं, कन्वर्ट करतं MSIL टू द नेटिव्ह. दिस प्रोसेस बेसिकली हँडल बाय द CLR. तर या वेळेने आपलं डॉटनेटचं जे काही एंटायर ॲप्लिकेशन आहे, ओके, हाय लेवलमध्ये या वेळेने आपलं डॉटनेटचं एंटायर ॲप्लिकेशन हे एक्झिक्यूट होतं. ओके. वी कॅन एक्झिक्यूट द ॲप्लिकेशन विथ दिस वे. या वेळेने आपण ॲप्लिकेशन आपलं एक्झिक्यूट करतो, जेणेकरून आपल्याला जे काही फंडामेंटल्स कन्सेप्ट आहेत वी कॅन से, जसं की नेटिव्ह म्हणजे काय. ओके. नेटिव्ह कोड इज अ वन provision, or we can say the one platform basically whenever we execute that code, before that code should be converted to the native. म्हणजे एक स्टँडर्ड आहे. आपण ज्यावेळेस युजर कडून कोड लिहितो, परंतु कोड लिहिल्यानंतर एक्झिक्यूट होतं त्यावेळेस काहीतरी टाइम लागतो. ज्यावेळेस आपण कोड एखादा बिल्ड करतो, ओके, रन करतो, त्यावेळेस बघा ऑटोमॅटिकली काहीतरी ठराविक 5-10 सेकंदाचा टाइम कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये लागतो, कोणत्याही लँग्वेजमध्ये घ्या.
तर दॅट मीन्स ॲक्च्युली बॅकएंडमधून तो कोड हा त्या पर्टिक्युलर फ्रेमवर्कमध्ये कन्वर्ट केला जातो. कन्वर्ट करून तिथून तो आउटपुट आपल्याला आणून युजरला दाखवलं जातं. ओके, सो दिस इज अ हाय लेवल मीन्स ही प्रोसेस आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही ॲक्च्युअलमध्ये. ही प्रोसेस ही इनबिल्ट सिस्टीममध्ये प्रोसेस असते. ओके, आपण फक्त युजर कोड लिहिला आणि रन केलं, आउटपुट आलं. ज्यावेळेस तो कोड लिहितो आणि आउटपुट येतो, ह्याच्यामधला जो कालावधी असतो, ह्याच्यामधला जो टाइम असतो, त्या टाइममध्ये ह्या सगळ्या गोष्टी हॅपन होतात आणि दिस इज हॅपन इन अ बॅकग्राऊंड इटसेल्फ. ओके, दिस इज हॅपन इन बॅकग्राऊंड इटसेल्फ. So yeah, this is called as a overview of how the .NET application will compile, how .NET application will run. Okay. तर ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे गाईज? एनीवन? एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट? Hello, sir. अदर गाईज ॲक्च्युली कसं एक्झिक्युशन होतं, आता हे जस्ट तुम्ही डायग्रामवरती बघताय. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करेल, रन करेल, त्यावेळेस यू गाईज हॅव द क्लिअरिटी ऑन दॅट मीन्स ॲक्च्युली कसं रन होतं. ओके, बट या जस्ट यू कॅन अंडरस्टँड द प्रोसेस और या वेनी होऊ शकतं, यू कॅन एक्सपेक्ट दॅट थिंग. ओके, ऑल राईट. सो अदर गाईज एनीवन? तर आता ह्या ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे व्हॉट इज MSIL कोड, व्हॉट इज अ जेट कंपायलर, व्हॉट इज अ CLR. ओके, तर हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ओके. आता बघा, जस्ट इन टाइम. ओके, JIT कंपायलर, इट इज काइंड ऑफ वन कंपायलर. आता JIT काय करतं बघा, इट इज वन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ CLR which is responsible for converting MSIL code into native code. ओके, तर JIT काय करतं बघा, MSIL कोड इंटू नेटिव्ह कोड. आता हे ॲक्च्युअलमध्ये कोणाचं काम असतं? सेलरचं असतं. म्हणजे सेलरचाच एक कंपोनंट आहे हा. तर तो ॲक्च्युअलमध्ये हा काम करतो कोण? JIT. म्हणजे CLR जे करतं, सेलरच्या आतमध्ये असतं JIT कंपायलर आणि JIT कंपायलर ॲक्च्युअली MSIL टू द नेटिव्ह कोडचं कन्व्हर्जन होतं. ते कन्व्हर्जन इज बेसिकली हँडल बाय द JIT. तर नेटिव्ह कोड डायरेक्टली अंडरस्टँड टू द ऑपरेटिंग सिस्टीम. आता आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम असतात जसं की विंडोज 11 आहे, विंडोज 10 आहे, iOS आहे, वॉट एव्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. ओके, तर त्या लँग्वेज, त्या ऑपरेटिंग सिस्टीमला आपण जो कोड लिहितो तो समजला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कशामध्ये? नेटिव्हमध्ये. नेटिव्हमध्ये काय कन्वर्ट होतं, तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही ॲप्लिकेशन रन होतं तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमला बेसिकली अंडरस्टँड झाली पाहिजे ते सिस्टीम. ओके, तर त्यासाठी आपल्याला JIT compiler or sailor basically convert that code to the MSIL to the native code. आता नेटिव्ह मध्ये कन्वर्ट करत असताना देर आर डिफरंट टाईप ऑफ दॅट .NET फ्रेम. ओके, सो .NET it run on the Windows operating system. .NET Mono it run on the Unix, Linux. तर डिफरंट कॅटेगरीज आहेत. आता आपण जे बघतो तो .NET आहे. ओके, .NET कॉम्पॅक्ट एक आहे. .NET कॉम्पॅक्ट हा मोबाईल फोनसाठी .NET कॉम्पॅक्ट असतं. तर आपण जे बघणार आहोत आता सध्या, सो दॅट इज अ .NET अँड विच इज रन इन द मोस्टली विंडोज ॲप्लिकेशन, सॉरी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम मोस्टली आपण यूज करतो तर विंडोज आहे. iOS वरती आपलं iOS ऑल्सो वी कॅन रन, बट या मेजॉरिटी ऑफ वी यूज इज वी कॅन से द विंडोज. So this is the use of just-in-time compiler. Okay. Next, IL. IL means intermediate language. It is a half compiled, partial compiled CPU independent, partially compiled code. म्हणजे इंटरमिडिएट लँग्वेज मध्ये काय असते की पार्शली कंपाइल्ड कोड असतो, म्हणजे फुल कंपाइल्ड कोड नसतो, एक पार्शली म्हणजे अर्धा वी कॅन से हाफ कंपाइल्ड कोड असतो आणि तो इंडिपेंडेंटली आपण कॉल करतो. or we can use say independently we can use. Okay, so that is called as a intermediate language code. Next I CLR. The CLR is one of the most important part in a .NET framework. Okay, तर CLRच्या आतमध्ये बघा, आपण CLRच्या आतमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आपण यूज करतो, राईट. तर आपण जर बघितलं, सिक्युरिटी मॅनेजर आहे, JIT कंपायलर आपण जस्ट बघितलं, त्याच्यानंतर मेमरी मॅनेजर आहे, गार्बेज कलेक्टर आहे, एक्सेप्शन मॅनेजर आहे, त्याच्यानंतर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन आहे आणि कॉमन टाईप सिस्टीम आहे. तर दीज आर दी कॉम्पोनंट इन CLR. ओके,
तर CLRचा मेन यूज काय असतो? CLR इज अ रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग MSIL कोड इंटू नेटिव्ह कोड. तर हे जे मेन कन्व्हर्जन आहे तो कोण करतं? CLR करतं. आणि ते करत असताना त्याला बरेचसे सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं की आपण हे कंपोनंट बघतोय, सिक्युरिटी मॅनेजर, जेट कंपायलर, मेमरी मॅनेजर आहे, गार्बेज कलेक्टर आहे, एक्सेप्शन मॅनेजर आहे. ओके, तर हे वेगवेगळे टर्म्स आहेत, तर त्या त्या रोलनुसार त्यांचे ऑपरेशन्स आपण बघतो. तर वन बाय वन आपण बघतो इथं. आता सिक्युरिटी मॅनेजर. सिक्युरिटी मॅनेजर म्हणजे काय असतं? जे काही ॲप्लिकेशनच्या आतमध्ये आपल्याला सिक्युरिटी हँडल करायचं आहे, त्याचा जो मेन कंट्रोल आहे तो कोणाकडे असतो? सिक्युरिटी मॅनेजर असतो. त्याच्यामध्ये दोन कंपोनंट असतात सिक्युरिटी मॅनेजर. त्यातलं पहिलं आहे कोड ॲक्सेस सिक्युरिटी, म्हणजे आणि कोड व्हेरिफिकेशन. एखादा कोड आपण ॲक्सेस करतो, तर त्या कोड ॲक्सेस करताना आपल्याला सिक्युरिटी लावायची आहे, म्हणजे पर्टिक्युलर युजरला हा कोड ॲक्सेस झाला पाहिजे. अदर दॅन दॅट कोणत्याही युजरला तो कोड ॲक्सेस झाला नाही पाहिजे. या लेवलचे प्रोव्हिजन्स आपण देतो कशा थ्रू? सिक्युरिटी मॅनेजर. म्हणजे सिक्युरिटी मॅनेजर इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन to manage the securities within that particular application. So these two components checks the privileges of current user, that user is allowed to access the assembly or not. सिंपल आहे. तर सिक्युरिटी मॅनेजर काय करतो की बेस्ड ऑन युजर्स ऍक्सेस, म्हणजे कोणत्या युजरला तो कोड ऍक्सेस झाला पाहिजे, ह्या काइंड ऑफ दी ऍक्टिव्हिटी बघतो ते सिक्युरिटी मॅनेजर. क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन? Yes, sir. Anyone having any issues or confusion? Okay, so we will check the next thing, that is a memory manager and exception manager. आता मेमरी मॅनेजरचा रोल काय असतो की आपल्याला जे काही अलोकेटेड मेमरी आहे, ओके, अलोकेटेड मेमरी किती आहे आणि आपल्याला बेसिकली आपली मेमरी किती आहे आणि त्यातले अलोकेटेड किती केलेली आहे, हे सगळं मॅनेजमेंट कोण करतं? मेमरी मॅनेजर. Allocated memory and basically the memory which we are currently using. Allocated केलेले सपोज 1 TB and we are using actually some of the 50% of that. Okay, so that is a यूज ऑफ मेमरी मॅनेजर. म्हणजे आपल्याला मेमरी दिलेली आहे थोडी, किंवा मेमरी भरपूर अलोकेट केली ना, आपण थोडीच यूज करतोय, मग आपली मेमरी रिड्यूस करायची. सो लेट्स कन्सिडर वन एक्झाम्पल. तर आपल्या ॲप्लिकेशन आहे, आपण यूज करतो आणि त्यामध्ये लेट्स कन्सिडर 500 GB आपलं मेमरी आपल्याला अलोकेट केली आहे. आपलं जे एक्झिक्युशन होतं ते आपलं 30, 40, 50 पर्यंत आपलं मॅक्स टू मॅक्स आपण मेमरी यूज करतो. मग इनिशियल ते ऑब्झर्व करतात, इनिशियल ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की येस 50 GB पर्यंत आपण यूज करतो, आपले 500 GB अलोकेट केले आहे. तर 450 हे आपलं इट इज देअर ओनली, वी आर नॉट युजिंग, सो वी कॅन डिअलोकेट दॅट. ओके, तर मग आपण 500 वरून आपण 100 GB पर्यंत आपला स्पेस डे करतो आणि बाकीचे जे काही 400 आहे ते आपण रिलीज करतो, बिकॉज इन्स्टेड ऑफ कीपिंग ॲज इट इज. सो that kind of a thing we can do the, or memory manager is doing this kind of the work. Okay, allocate necessary memory for variable and object in a allocation in application. त्यानंतर आहे एक्सेप्शन मॅनेजर. एक्सेप्शन मॅनेजरचा मेन रोल काय असतो की ॲप्लिकेशनमध्ये आपल्या काही एरर्स येतील किंवा एक्सेप्शन येतील, त्या प्रॉपरली हँडल करणे. दिस इज द रोल ऑफ एक्सेप्शन मॅनेजर. This component of CLR in a .NET redirect the control to execute the catch and finally blocks whenever exception occurred at the runtime. Okay, so this component of CLR in a .NET redirect the control to execute the कॅच अँड फायनल ब्लॉक. म्हणजे ज्यावेळेस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काही एक्सेप्शन येतात, काही एरर्स येतात, सो दॅट हँडल करण्याचं काम कोण करतं? एक्सेप्शन मॅनेजर. ओके, एक्सेप्शन मॅनेजर. नेक्स्ट आहे वी कॅन से गार्बेज कलेक्टर. ओके, सो इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन असतो, व्हॉट इज मीन बाय द गार्बेज कलेक्टर, गार्बेज कलेक्शन. ओके, सो गार्बेज कलेक्शन इज अ वन कन्सेप्ट. ओके, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण गार्बेज कलेक्टर म्हणजे काय असतं की अनयुज्ड रिसोर्सेस असतात, म्हणजे आपण एखादा प्रोग्राम लिहितोय आणि त्यात आपण काहीतरी डिक्लेअर करून ठेवले आणि त्याचा यूज नाही. गार्बेज कलेक्टर काय करतं? इट विल क्लीन अप दॅट ॲक्टिव्हिटी. ओके,
आपण एखादं ऑब्जेक्ट घेतले आणि ते यूज नाही केलं, एखादी मेथड घेतली ती यूज नाही केली, तर व्हॉट गार्बेज कलेक्टर विल डू, इट विल बेसिकली क्लीन दॅट ऑब्जेक्ट अँड रिक्लेम दॅट मेमरी. ओके, सपोज आपण एखादी मेथड लिहिली, आपण त्या मेथडला सपोज 1 बाईट मेमरी जाते, तर गार्बेज कलेक्टर काय करतं, याचा यूज नाही कुठं, तर ते क्लीन करायचे आणि त्याची जी काही 1 बाईट मेमरी आहे ती रिक्लेम करतं. म्हणजे आपली जी सपोज 10 बाईट मेमरी शिल्लक आहे, तर त्यामध्ये 1 बाईट हे क्लीन करतं आणि ॲड करतं. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ते कोण करतो, गार्बेज कलेक्टर. So garbage collector run continuously as a background thread, and at a specific time interval, it check whether that there is any unused managed object. It finds, simply clean the object and reclaim the memory. GC will destroy only unused managed object, but not unmanaged. अनमॅनेज म्हणजे जे काय ज्याचा आपण अनमॅनेज केलेला ऑब्जेक्ट आहे ते आपण थ्रू द गार्बेज कलेक्टर आपण क्लीन करतो. What pre-developers from the having manually release memory. Okay, allocate object on managed heap efficiently. Keep memory available for future allocation. Okay, जे काय आपली अनयुज्ड रिसोर्सेस आहेत त्याला मॅनेज करायचं काम कोण करतो, गार्बेज कलेक्टर. ओके, सो नेक्स्ट थिंग इज CTS. ओके, कॉमन टाईप सिस्टीम. आता कॉमन टाईम सिस्टीमचा यूज काय असतो, .NET फ्रेमवर्क सपोर्ट्स मेनी प्रोग्रामिंग लँग्वेज लाईक C#, VB.NET, JHash. ओके, प्रत्येक लँग्वेजमध्ये एक त्यांचे डेटा टाईप्स असतात. ओके, जसं की इंटिजर असेल, बुलियन असेल, व्हॅरकॅर असेल. ओके, व्हॉट एव्हर. सो आपल्याला त्या पर्टिक्युलर लँग्वेजमधले जे काही टाईप्स आहेत, ओके, वी हॅव टू डिफाईन दॅट थिंग्स. ओके, टू डिफरंट लँग्वेजेस. ओके, टू डिफरंट लँग्वेजेस, त्या लँग्वेजमधले जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला डिफाईन करायचे आहेत. ओके, ज्यावेळेस ते आपण डिफाईन करतो त्यावेळेस आपल्याला CTS इज अ प्लॅटफॉर्म. ओके, CTS इज ऑप्शन. तर पर्टिक्युलर डेटा टाईप्स असेल किंवा डेटा टाईप्सचे कन्व्हर्जन्स असतील तर हे आपण कशा थ्रू करतो, CTS म्हणजे कॉमन टाईप सिस्टीम. डेटा टाईप्स रिलेटेड जे काही कन्व्हर्जन असतील किंवा यूज असेल किंवा आपल्याला डिफाईन करायचं असतील किंवा डिफरंट डिफरंट लँग्वेजमधनं डेटा आपल्याला घ्यायचा असेल तर डिफरंट डिफरंट कॅटेगरीजमध्ये असेल तर आपण यूज करतो CTS. म्हणजे CTS बेसिकली हँडल दिस ॲक्टिव्हिटी. आणि त्याच्यानंतर आहे कॉमन टाईप सबसिस्टीम. ओके, आता हे जे आपण एक्झिक्युशन बघितलेलं आहे म्हणजे C# मधला आहे डेटा टाईप आपला इंटिजर आणि VB.NET मध्ये इंटिजर आहे. तर ॲक्च्युलीमध्ये CLRचा डेटा टाईप हा कॉमन असतो, इंटिजर 32. पण इकडं C# मध्ये इंटिजर आहे आणि इंट घेतो आणि VB.NET मध्ये इंटिजर आहे. तर हे आपण ॲज कन्वर्ट करून CLR मध्ये इंट 32 मध्येच घेतो. ओके, दीज आर दी थिंग्स दॅट वी कॅन डू विथ द हेल्प ऑफ CTS. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन, CLS. तर CLSचा यूज बघा, CLS ज्यावेळेस आपण कन्व्हर्जन प्रोसेस करतो किंवा एखादी ॲप्लिकेशनची प्रोसेस आपण इंटिमेट करतो तर त्यावेळेस वन ऑफ दी इम्पॉर्टंट थिंग इज ज्यावेळेस आपण प्रोसेस थ्रू करतो तर त्यावेळेस अदर प्रोग्रामिंग लँग्वेज असतात त्या अंडरस्टँड होत नाहीत, राईट, लँग्वेजेस देअर रूल्स. तर CLS मीन्स कोणत्याही लँग्वेजमधला जर कोड असेल तर तो CLSचं काम आहे की अंडरस्टँड करून घेणे. ओके, सो वन वन प्रोग्रामिंग लँग्वेज कनॉट अंडरस्टँड द अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं की C# मधला कोड आहे तो दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमधून अंडरस्टँड होत नाही. So CLR cannot understand programming language specification rather than CLR has its own language specification. तर कुठलंही लँग्वेज स्पेसिफिकेशन असेल ते अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला आपण युजिंग द MSIL आपण वी कॅन डू दॅट. ओके, so at the time of every language compilation, each compiler has its own flow that specification of CLR and it's generate the MSIL code. So we can do with the help of this म्हणजे CLSचा मेन यूज आहे तो लँग्वेजचे जे काही डिफरंट डिफरंट लँग्वेजमधील कोड असेल तो अंडरस्टँड करणे आणि CLRला कन्वर्ट करणे, की बिकॉज CLR डझंट अंडरस्टँड एनी लँग्वेज, राईट. So language conversion, we can say simply CLS will do the language conversion, language understanding. Okay, so these are the things that we can
डू थ्रू द CLS. ओके, कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. त्यानंतर आहे मॅनेज्ड कोड आणि अनमॅनेज्ड कोड. आता मॅनेज्ड कोड म्हणजे काय असतो? अ कोड विच इज रन अंडर द CLR. म्हणजे CLRचं जे काही नेटवर्क आहे, फ्रेमवर्क आहे, त्या फ्रेमवर्कच्या आतमध्ये जो कोड रन होतो त्याला म्हणलं जातं मॅनेज्ड कोड. ओके. आणि जो कोड असा आहे की जो आउटसाइड CLR म्हणजे आउटसाइड CLR जो रन होतो त्याला म्हटलं जातं अनमॅनेज्ड. फॉर एक्झाम्पल जावा. तर जावाचा कोड हा सेलरच्या बाहेर रन होतो, दॅट्स वाय अनमॅनेज्ड कोड म्हणू शकतो. व्ही घ्या, C# घ्या, याचे जे कोड आहेत तो सेलरमध्ये रन होतात. सो दॅट इज कॉल्ड एज अ मॅनेज्ड कोड. मॅनेज्ड कोड आणि अनमॅनेज्ड कोड सिम्पल आहे. जो कोड सेलरच्या आतमध्ये रन होतो, सेलरच्या कंट्रोलमध्ये रन होतो, दॅट इज कॉल्ड एज अ मॅनेज्ड कोड. जो कोड आउट ऑफ दी बॉक्स, आउटसाइड द एक्झिक्युशन ऑफ सेलर जो रन होतो त्याला म्हटलं जातं अनमॅनेज्ड कोड. ओके, त्याला म्हटलं जातं अनमॅनेज्ड कोड. या, सो टिल नाव एनीवन हॅव्हिंग एनी क्वेश्चन गाईज? आतापर्यंत कोणाला काय क्वेश्चन आहे जे आपण बघितले आहे त्याच्यामध्ये? एनीवन? या, इट इज theoretically, that's why quite difficult for you. Okay, so these are the main thing that is come under the .NET framework. Okay, so these are the main thing that is come under the .NET framework. Okay, तर ह्याच्यामध्ये कोणाला कोणतं काही डाऊट असेल तर आपण रीच आउट करू शकता. ओके, एनीथिंग, एनी क्वेश्चन गाईज? एनी क्वेश्चन गाईज, एनीवन? एव्हरीवन? सगळ्याला समजलं? हाय लेवल तुम्हाला अंडरस्टँड करण्याची गरज आहे की .NET फ्रेमवर्क आहे, याच्यामध्ये हे कॉम्पोनंट्स आहेत. ओके, तर ह्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे एनी एनी डिफिकल्टीज, या इनिशियल लेवल ॲज अ थेरॉटिकली अंडरस्टँड करणं क्वाईट डिफिकल्ट. ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप प्रोग्राम्स लिहिल, ओके, वन बाय वन प्रोग्राम आपण इम्प्लिमेंट करेल, सो इट विल इझी. जस्ट डेली बेसिसवरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे अँड जस्ट अंडरस्टँड द एंटायर थिंग. ओके, सो यू गाईज एबल टू डू. या, बट राईट नाव जे आपण थेरॉटिकली बघितलं, या इट मे बी द आउट ऑफ बॉक्स फ्रॉम युअर साईड. या, बट जस्ट अंडरस्टँड करायचं ॲज अ थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत. ओके, जस्ट तुम्ही की तुम्हाला PDF फाईल दिली जाईल, त्या PDFच्या बेसिसवर तुम्ही गो थ्रू करा, अंडरस्टँड करा, एकदा गो थ्रू करा. आणि जस्ट काही तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये यातले मेन क्वेश्चन असतात, जसं की CLR आहे, व्हॉट इज CLR, व्हॉट इज गार्बेज कलेक्टर, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येतात. ज्यावेळेस तुम्ही ॲज अ फ्रेशर जावा, ॲज अ एक्सपिरियन्स जावा, आता ज्यावेळेस आम्ही 10+ वरती इंटरव्ह्यू देतो त्यावेळेस हे CLR मीन्स व्हॉट, गार्बेज कलेक्टर मीन्स व्हॉट, या टाईपचे क्वेश्चन येतात. ओके, तर थेरॉटिकली अंडरस्टँड करायचं, थेरॉटिकली आपल्याला समजून सांगायचं, किंवा हे जे गोष्टी आहेत ह्या ॲज अ प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनमध्ये आपल्याला बघता येत नाही. म्हणजे CLR काय आहे हे ॲक्च्युली बघता येत नाही. इट इज इनबिल्ट सिस्टम, राईट? गार्बेज कलेक्टर ॲक्च्युली कसं वर्क होतं तर ते आपल्याला बघता येतं प्रोग्रामिंगमधून. So yeah, with this we can wind up. Anyone having any question? Maybe you guys can ask. Okay. All right, guys. Yeah. Thank you for your time. We'll meet again tomorrow with same time. Okay. Thanks for your time. Yeah. Thank you, guys. कोणाला काही डाऊट असेल they can stay. Otherwise, we can leave for the day. Yeah. Thanks all. Thank you. Thank you. Yeah. Thanks all. हॅलो. Yes, Akash. सर ऍक्च्युली मी प्रोजेक्ट क्रिएट करतो ना, आपलं नवीन क्रिएट प्रोजेक्ट, तर तिथे मला सर ते SDK नॉट फाउंड सारखं वॉर्निंग येते. Yes, ऍक्च्युली yes. काय प्रॉब्लेम असू शकतो? हा हा, बघू आपण. विज्युअल स्टुडिओ कोणतं इन्स्टॉल केलं तुम्ही? लेटेस्ट व्हर्जनच केलं सर. 22 आहे का? 22. ओके, स्क्रीन शेअर करा तुमची. एक मिनिट सर. या, ज्यांना काही डाऊट नाही ते दे कॅन लिव्ह फॉर द डे. ओके.
मे बी प्रॉपर इन्स्टॉलेशन झालं नसेल, ते एक रिझन आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करा, ते जो एरर आहे तो बघायला लागेल. स्क्रीन शेअर करता का तुम्ही? हा सर, एक मिनिट. मी ऍक्च्युली आता SDK इन्स्टॉल पण केलं. पण नॉर्मल सेटअप इन्स्टॉल केल्यावर होऊन जातं. मे बी काहीतरी इन्स्टॉलेशनमध्ये प्रॉब्लेम असेल, त्यामुळं होऊ शकतं तसं. Visual Studio. ओके, ऑर एल्स काय करा, मला फोटो सेंड करा एकदा. हा सर, लॅपटॉपला कनेक्ट झाले की त्याला शेअर करतो. ते ऍक्च्युली मोबाईलवरती मीटिंग जॉईन केली ना, ते विज्युअल स्टुडिओ ओपन होते. झालं. स्क्रीन दिसते का? नाही नाही. नाही सर. स्क्रीन दिसत नाही तुमची. आता दिसते सर. नाही नाही दिसत नाही. स्क्रीन शेअर केली नाही वाटतं तुम्ही.